चला मॅचला होती सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. रबर बॉल हंगामामध्ये कराड तालुक्याकडून या हंगामामध्ये ज्यांचा खेळ चांगला राहिला असे राजू कंक त्याचबरोबर सुजित शेवाळे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन या संघामधून महादेव कदम गोलंदाजीसाठी दाखल झालेत. राजू कंक आणि सुजित शेवाळे ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. महादेव कदम गोलंदाजीवरती. सामना 3 षटकाचा राहील याची नोंद घ्या. राजू आणि सुजित अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. 32 शिराळा 11 हा संघ दुसऱ्या पुढच्या फेरीत दाखल झालाय आणि दुसऱ्या फेरीतील ही महत्वाची मॅच जो संघ जिंकेल तो मात्र 32 शिराळा 11 या संघाची भिडेल. पहिला बॉल खोलात टाकलाय. एक धावी ते धावफलकावरती जोडली जाईल. संघाची धावसंख्या 1 ने या ठिकाणी पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. 1 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 1 धाव. राउंड द विकेट. पुन्हा एकदा सुजित शेवाळे. यावेळेस 5 स्विंग इन मिस. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर वेगात बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेलाय. निर्धाव चेंडूचे होते सांगता डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. महादेव कदम याच खेळपट्टीवरती कित्येक काळ सराव भरपूर केलाय आणि तदनंतर मात्र पागदे पोलीस आहे अगदी स्वतः बॉल पर्यंत पोहोचला. क्षेत्ररक्षक येण्या अगोदर हा फिटनेस तुम्हाला असाच येत नाही तर या फिटनेस साठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दररोज घाम गाळावा लागतो आणि ते काम महादेव कदम यांनी केले आणि त्यामुळेच तुम्ही जर पाहिलं तर अगदी बाउंड्री लाईनचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेपर्यंत स्वतः गोलंदाज बॉलिंग करत असताना बॉल पर्यंत पोहोचलाय. धावसंख्या 3 या आकड्यावरती. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला. 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत मोठ्या फटक्यापासून शांत ठेवलं या जोडीला. कमी गतीचा बॉल टप्पा चुकला. कार्यक्रम परफेक्ट इथे सुजित शेवाळेच्या बॅट मधून हा येतोय बुलंदी पॉवरफुल फटका. षटकार. तर कुठेतरी कमी गतीचा बॉल हाताळण्यासाठी प्रयत्न केला आणि तोच मात्र जर पाहिलं तर सुजित शेवाळेच्या बॅट मधून हा षटकार आलाय. संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस आणखीन एक चांगला स्ट्रोक. कराडचा डॉन सुजित शेवाळेच्या बॅट मधून हा येतोय नेत्रदीपक फटका. बॉल सीमारेषा पार. उत्तुंग षटकार. अगदी मारायचं तर टॉपच्याला मारायचं हे मात्र सांगून देणारा षटकार आपल्याला पाहायला मिळतो सुजित शेवाळेच्या बॅट मधून. चला बॉलची पूर्तता करा. संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. 15 धावा धावफलकावरती. बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. सुजित शेवाळेच्या बॅट मधून 2 षटकार आलेत. महादेव कदम यांना कमबॅक करावं लागेल. शेवटचा बॉल. कमी गतीचा बॉल. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नाहीये. लागोपाठचा 3रा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय सुजित शेवाळेच्या बॅट मधून. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर टीमची टोटल 21 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा कुठल्या गेल्या. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते कराड केसीए फायटर्स कराड या टीमच्या माध्यमातून.
पहिले षटक संपले 21 धावा धावफलकावरती क्रांतीभूमी 82 आयोजित सन्माननीय रामजी अमगर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त क्रांतीभूमी चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय 82 गावातील खेळाडू एकत्रित यावे यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणार व्यक्तिमत्व अर्थातच रामभाऊ अमगर यावेळेस पाच समोरच्या दिशेत फटका केला यश पाटील गोलंदाजीवरती एक धाव तर घेतली आहे एक सिंगल आले सिंगलच्या सहाय्याने बावीस धावा धावफलकावरती खोलात टाकलाय चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय चांगली गोलंदाजी यश पाटील चांगली गोलंदाजी पहा वेगवान चेंडू न हाताळता येते अगदी बॉल फिरवण्याची कला अवगत करण्याचा प्रयत्न येते यश पाटीलचा पाहायला मिळतो आणि तदनंतर मात्र लागोपाठच्या 2 बॉलवरती फक्त एकच धाव ते खर्च केली आहे यावेळेस पहा फुलटॉस बॉल त्यावरती फटका फसला ही कॅच इम्पॉर्टंट यश पाटील बॉलच्या खाली ओ माय गॉड कॅच सुटली आहे बॅकअप नाहीये वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन चुकी करताना त्याचबरोबर ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत अर्थातच ज्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं या बॉलवरती धावा किती सन्माननीय रामजी अमगर साहेब यांचं शुभागमन त्याचबरोबर एक खुश खबर अर्थातच रामजी अमगर साहेबांना आज पुत्ररत्न देखील या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि त्याबद्दल त्यांचं विशेष या ठिकाणी कौतुक करावं आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा आणि त्यांना या ठिकाणी पुत्ररत्न प्राप्त झाल्याबद्दल सन्माननीय रामजी अमगर साहेबांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन अगदी उद्या त्यांचा वाढदिवस आणि आज त्यांना या ठिकाणी पुत्ररत्न प्राप्त झालेला आहे या संपूर्ण अगदी शंकरदादा मोहिते यांच्याकडून पेढा भरून या ठिकाणी त्यांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन या ठिकाणी केलं जात आहे 4 बॉल आतापर्यंत खेळ समाप्त झालाय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 34 या आकड्यावरती यावेळेस चांगली गोलंदाजी फलंदाजी ते बाद होताना पाहायला मिळेल सुजित शेवाळे बाद होताना पाहायला मिळतोय पहिला धक्का येते टीम केसी फायटर्स कराड या टीमला अगदी रामजी अमगर साहेबांना आज या क्रांतीभूमी चषकाचे गोड आठवण अर्थातच खऱ्या अर्थाने त्यांना पुत्ररत्न या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि उद्या त्यांचा वाढदिवस आणि एक दुग्ध शर्करा योग क्रांतीभूमी चषकाचा म्हणावा लागेल चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते षटकार आलाय
40 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पाच संतोष शेवाळेच्या बॅट मधून आलाय दर्जेदार स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार, षटकार. मनोज पाटील गोलंदाजीसाठी आलेत. करमाळ्याचे मनोज पाटील चांगली गोलंदाजी करावी लागेल. संघाची धावसंख्या वाढली, संघाची धावसंख्या 46 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 5 बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक आहे. यावेळेस पाच संतोषच्या रडार मध्ये त्याला दिला भिरकावून, स्क्वेअर लेगला आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार, षटकार. लागोपाठचा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुरे फलंदाज हे क्रिकेटमध्ये नेहमी घातक मानले जातात आणि तोच घातकपणा सिद्ध केलाय संतोष शेवाळेने. यावेळेस आणखीन एक पाठीमागच्या दिशेत फटका केलाय. संतोष शेवाळे आता आक्रमक होताना राजू कंक, सुजित शेवाळे बाद झाल्यानंतर रोहित पाटील आणि संतोष शेवाळे यांची गाडी मात्र सुसाट सुटली आहे. या गाडीला ब्रेक नाहीये. या गाडीला आता जर पाहिलं तर 6व्या गिअरवरती ही गाडी आता पळताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सत्तावन्न धावा प्रथम बॅटिंग करत असताना टीम केसी फायटर्स कराड या टीमच्याने 59 धावांचं लक्ष इथे आपल्याला पाहायला मिळते. वारणा मोरणा असोसिएशन या टीमला 18 बॉल 59 धावांची गरज. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका.
त्याचबरोबर आज खास करून जर पाहिलं तर रामजी एमगर साहेबांच्या वरती विशेष प्रेम आणि ज्यांच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं शिराळा तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असताना सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनची देखील एक यशस्वी वाटचाल आपल्याला पाहायला मिळते आणि उद्याच्या दिवसामध्ये देखील त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. तर गोलंदाजीवरती अनिल काटेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं गोलंदाजीवरती टीम स्ट्रायकरीला महादेव, नॉन स्ट्रायकरीला स्वप्नील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 चेंडू 59 धावांचं लक्ष. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न, ते फटका फसलाय, डॉट बॉल आलाय. आता मात्र वारणा मुरणा असोसिएशनला इथून पुढे मात्र पहिल्या बॉल पासून आक्रमक सुरुवात करावी लागेल. पहिला बॉल निर्धाव आलाय. आज आपण पाहतोय क्रांतीभूमी बेळाशी आयोजित सन्माननीय रामजी एमगर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त क्रांतीभूमी चषक ऑन साईडला फटका खेळायचा होता. इथे क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय, बीट झालाय, तोपर्यंत मात्र एक धाव आले. संघाची धावसंख्येचं खातं ओपन होताना आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल आले. यावेळेस पास स्लॉट मध्ये फटका दर्जेदार, रुबाबदार, लांबच लांब षटकार मिस्टर स्वप्नीलच्या बॅटमधून आलाय. क्रॅकिंग षटकार, अप्रतिम फटकेबाजी. 59 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. चला मॅच स्पीडअप करा, कारण की अजून एक मॅच बाकी आहे. यावेळेस पहा पुललेंचा बॉल, त्याच्यावरती मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी. ओ माय गॉड, रोहित पाटील यांच्या हातामध्ये बॉल आलेला नाहीये. स्वतःवरती नाराज, स्वतःवरती नाखुश आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुठेतरी चला टीम 32 शिराळा 11 अमर मराठे या 32 शिराळा 11 आम्ही आपल्याला विनंती करते. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पाणी सौजन्य आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेला आहे, त्याचबरोबर रामजी एमगर साहेबांच्या वरती एक विशेष प्रेम असणारे व्यक्तिमत्व आदरणीय शरद साळुंके साहेबांचे या ठिकाणी शुभागमन. रामजी एमगर साहेबांचे मेहुणे आहेत आणि खास करून आज दाजींच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेमध्ये त्यांची हजेरी आपल्याला पाहायला मिळते. आणि आज मामा देखील झालेत, याची खुशी देखील आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आलाय, षटकारानंतर टीमची धावसंख्या 13 या आकड्यावरती. 13 धावा. चला पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकानंतर टीमची टोटल 13 या आकड्यावरती.
अजून देखील 46 धावांची गरज गोलंदाजीवरती अजय आलाय पहिल्याच बॉल वरती चांगला स्ट्रोक लगावलाय अमितला भेदून जाणारा बॉल निघून चाललाय वन बाउंस सीमारेषा पार चौकार 4 धावा चौकार आलाय महादेवच्या बॅट मधून चौकार आलाय महादेवकडे क्षमता महादेवकडे ताकद आणि आज मात्र हीच ताकद सिद्ध करावी लागेल बिगिट करण्याचा प्रयत्न ऑन साइडला चांगला स्ट्रोक संग्राम होते बॉल पर्यंत पोहोचतील एक धाव तर घेतली दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु थांबावं लागेल टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती 18 धावा अजून देखील 41 धावांची गरज विजयासाठी कमी गतीचा बॉल फिंगर रोल केले तदनंतर मात्र एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते संघाची धावसंख्या 19 या आकड्यावरती आता 40 धावांची अजून देखील गरज आहे येणारे बॉल असतील 9 चेंडू 40 धावा एक मोठं टार्गेट टीम कराडने प्रथम बॅटिंग करत असताना यावेळेस पहा बीमर चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार ही संधी मात्र वारणा मोरणा असोसिएशनला दुसरी धाव देखील ते पूर्ण केली वाऱ्याचा वेग आणि महादेव कदम यांचा वेग 9+2 अशा 3 धावा आता येणारे 9 बॉल आणि अजून देखील 37 धावांची गरज तब्बल 6 षटकार या 9 बॉल मध्ये मारावे लागतील टीम वारणा मोरणा असोसिएशनला विजयाच्या शोधामध्ये यावेळेस पहा निर्धाव चेंडू आलाय आता 8 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत 37 धावांची गरज विजयासाठी बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु बॅट अँड बॉलचा फारसा संपर्क होत नाहीये स्वतः संघर्ष करतोय महादेव कदम मोठ्या फटक्यांसाठी परंतु मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलं जातंय या बॉलवरती लाईन कुठेतरी खराब नो बॉलचा इशारा आणि पुढचा बॉल फ्रीटची संधी असेल आता 7 बॉल आणि 36 धावांची गरज फ्रीटच्या बॉलवरती देखील बॉलला थोडस जमिनी लगतचे फटके या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाले 2 धावा आल्या आता शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे आहेत 34 धावा चला टीम 32 शिराळा 11 अमर मराठे आपण आपला संघनायक पाठवा लगेचच या ठिकाणी आजच्या दिवसातील शेवटची मॅच या ठिकाणी खेळवली जाईल गोलंदाजीवरती शुभम आलाय सिंगल आले अजून देखील 5 बॉल मध्ये 33 धावांची गरज यावेळेस 5 चांगला स्ट्रोक लगावलाय महादेव कदमच्या बॅट मधून दमदार स्ट्रोक बॉल सीमा रेषा पार मिळतील धावा 6 षटकार अप्रतिम फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते सामन्याचा निकाल काय लागेल यापेक्षा महादेव कदम सध्याच्या घडीला जी बॅटिंग करतोय कमबॅक केले पुनरागमन केले बॉलर शुभम यांनी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आला आता शेवटचे 3 बॉल शिल्लक कुठेतरी कराडने या मॅच मध्ये शिरकाव केले या समोरच्या दिशेमध्ये फटका केलाय फटका हे भारी महादेव कदम यांनी दिली ललकारी या बॉलवरती 6 धावा षटकार 2 बॉलचा आता खेळ शिल्लक
याही वेळेस आणखी एक फटका. महादेव कदम, बंदे में हो दम, नाम है महादेव कदम. षटकार. शेवटच्या बॉलवरती विकेट करण्याचा प्रयत्न. सुजित शेवाळे बॉल पर्यंत पोहोचतील. शेवटच्या बॉलवरती कोणती धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आणि केसीए फायटर्स कराड हा संघ दुसऱ्या सामन्यामध्ये विजय होतो. विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला तात्या या. अमर मराठे चला टॉस साठी या. जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका. टीम 32 11. चला